महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 अंतर्गत सोलापूर मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून नियोजन भवन येथील सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या राऊत यांनी अखेर विजयाची मोहोर उमटवत विधान परिषदेतील प्रवेश निश्चित केला। मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत राऊत यांनी आघाडी घेतली होती। त्यानंतरच्या फेऱ्यांमध्येही त्यांनी आघाडी कायम राखत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्यावर निर्णायक मात केली। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात येत आहे। मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या मतांवर झालेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत राजेंद्र राऊत यांनी विजय मिळवत भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे।